नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांचे व्यंकटेश हॉस्पिटल, नवगण राजुरी, जिल्हा बीड। या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा, मूळव्याध, जुनाट सर्दी, दमा, स्त्रियांच्या समस्या, त्वचारोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा। संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे, व्यंकटेश हॉस्पिटल, नवगण राजुरी, जिल्हा बीड। संपर्क 9823 08 23 96। संपर्क 9823 08 23 96। छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित जय शिवाजी जय भारत पदयात्रेस विविध मान्यवर, नागरिक, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। पारंपरिक वेशभूषा आणि साहसी खेळांच्या सादरीकरणानं या यात्रेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भव्य जय शिवाजी जय भारत पदयात्रा आज सकाळी काढण्यात आली। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते पदयात्रेस हिरवी झेंडी दाखवण्यात आली। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांच्यासह विविध मान्यवर अधिकारी यावेळी उपस्थित होते। यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या परिसरात शिवप्रतिमेचं पूजन करण्यात आलं। ढोल पथक लेझिमच्या तालावर यात्रेची सुरुवात झाली। यात्रेमध्ये विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं शहर दुमदुमून गेलं। पदयात्रा विसावा कॉर्नर, परभणी सिटी क्लब, कन्या प्रशाला, नारायण चाळ, RR टावर, अष्टभुजा देवी मंदिर, गांधी पार्क, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळ, महात्मा फुले पुतळा मार्गे पदयात्रेचा समारोप श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी झाला। या पदयात्रेत शाळा, महाविद्यालय, क्रीडा संघटनांचे खेळाडू सहभागी झाले होते। या पदयात्रेत सावित्रीबाई फुले कन्या प्रशाला, ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल, भारत स्काउट गाईडचे पथक आदींनी सहभाग नोंदवला होता। राज्याच्या आरोग्य तथा पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी शिवसेनेचे नेते आनंद भरोसे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, स्वीय सहाय्यक कैलास मठपती, नायब तहसीलदार मिलिंद शेंडगारे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते। परभणी महानगरपालिकेच्या वतीनेही शिवरायांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी, महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव, अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी, उपायुक्त बबन तडवी, मुख्य लेखाधिकारी प्रभाकर काळदाते, महानगरपालिका सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे, सोमनाथ बनसोडे, प्रिया गोरखे, क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव, प्रसिद्धी प्रमुख उमेश जाधव आदी उपस्थित होते। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे अभिवादन करण्यात आलं। यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती, काँग्रेस ज्येष्ठ नेते प्रल्हाद अवचार, श्रीधर देशमुख, मिनाज कादरी, सुहास पंडित यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमास माजी नगरसेवक शेख खाजा, अमोल जाधव, दिगंबर खरबडे, श्याम खोबे, शिवाजी भालेराव, खदीरलाला हाशमी, सत्तार पटेल, अमोल देशमुख, वैजनाथ देवकते, शिवाजी भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी संपन्न होणाऱ्या 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य संस्कृतीचे अभ्यासक, इतिहास संशोधक आणि भाषातज्ञ डॉक्टर अशोक राणा यांची निवड झाल्याबद्दल विद्रोही सांस्कृतिक चळवळ परभणी आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं दिनांक 20 फेब्रुवारी गुरुवारी सायंकाळी ठीक 6 वाजता महात्मा फुले कॉलनी सभागृह येथे त्यांचा नागरी सत्कार आयोजित केला आहे। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी NI काळे, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉक्टर सुरेश सदावर्ते, डॉक्टर भगवान धुतमल, विधिज्ञ सुनील सौदरमल, प्राध्यापक डॉक्टर सुरेश शिवराळे, प्रेमानंद बनसोडे, प्राध्यापक डॉक्टर आनंद इंजेगावकर यांची उपस्थिती राहणार आहे।
या सोहळ्यास उपस्थित राहण्याचं आवाहन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य सचिव यशवंत मकरंद, राज्य उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विठ्ठल घोले, राज्य संघटक प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके, जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील जाधव, सचिव सहादू ठोंबरे यांनी केला आहे. कार्यक्रमासाठी नितीन सावंत, रवी पंडित, सुनील ढवळे, सुधीर साळवे, संजीव आडागळे, विश्वजित वाघमारे, अर्जुन पंडित, यशवंत कसबे, प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर हरकळ परिश्रम घेत आहेत. सेलू, पाथरी, मानवत शहरातील उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी अल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सेलूतर्फे दिनी आणि सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा कार्यक्रम 16 फेब्रुवारी रोजी घेण्यात आला. यासाठी स्पर्धा परीक्षेत सेलू, वालोर, मानवत, पाथरी तालुक्यातील उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जवळपास 1485 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी अनिश कुरेशी, महमूद सर, शफीक अली खान, शमशुद्दीन, निसार पठाण, शेख मोजम आदींनी सहकार्य केलं. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.